तर सध्या धोंड्याचा महिना चालूच आहे, त्यामुळे धोंड्याच्या महिन्यात जे दानधर्म किंवा भक्ती करायची असते त्यासाठी हा महिना खास आहे. त्यातली त्यात ह्या महिन्यात एकादशी ही बुधवारीच आली, त्यामुळे आपण इस्कॉन मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो होतो. हे मंदिर इतकं भव्य दिव्य आणि प्रसन्न आहे, इथे गेल्यावरती मनावरचा जो संपूर्ण ताणतणाव आहे ना, हा अगदी कमी होतो. हे मंदिर संपूर्ण खूप प्रशस्त आहेच, त्यासोबत स्वच्छ देखील आहे, कुठेच कचरा नसतो असे हे मंदिर आहे. पाईपलाईन रोडपासून अगदी 1-1.5 किलोमीटर अंतरावर आहे. त्यासोबत आमच्या घरापासून अगदी 2-2.5 किलोमीटर अंतरावर, त्यामुळे आम्ही इथे वारंवार जात असतो दर्शनासाठी. या ठिकाणी गेल्यावर संपूर्ण आपला जे ताणतणाव आहे तो विसरून जातो आणि पुन्हा नव्या उमेदीने जीवन जगायला सुरुवात करतो. त्यामुळे ह्या मंदिरात तुम्ही अवश्य येत जा. खूप छान असं मंदिर आहे. इथं आल्यावर श्रीकृष्णाचं भजन ऐकल्यावर तर मन अगदी प्रसन्न होतं, अगदी ह्या जागेवरनं उठू देखील वाटत नाही. असे मंदिराच्या बाहेर हा रथ देखील आहे. सोबत ह्या मंदिराच्या समोर एक महाल आहे, तो थोडासा पडलेल्या अवस्थेत आहे पण थोडा बरा आहे. असे मंदिर खूप भव्य दिव्य आणि प्रशस्त आहे. त्यासोबत ह्या मंदिराची बाग मला सगळ्यात जास्त आवडते. मंदिरासोबत पुष्कळ झाडं आहेत आणि विशेष म्हणजे सर्व झाडं हिरवीगार आणि फुलांनी बहरलेली आहेत. आणि इथे म्हणजे सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे भरपूर मुलं पालक सर्वजण येतात, दर्शनासाठी येतात आणि मुलं पण देखील ह्या बागेत छान खेळतात. ही निळी लूज पाहू शकतात तुम्ही, पूर्ण अशी फुलांनी बहरलेली आहे. असं हे इस्कॉनचं मंदिर खूप छान आणि प्रसन्न आहे. तुम्ही एकदा नक्की या. या बागेमध्ये ना मोगऱ्याची झाडं आहेत एका कडेने संपूर्ण. तुम्ही जर एकदा त्यांच्याकडे पाहायला लागले ना, पाहतच राहावं वाटतं, इतके छान आहेत. आणि त्याचा वास जर एकदा नाकात बसला ना, सुगंध, तर विसरणंच शक्य नाही. सोबतच ह्या बागेमध्ये आपला साधा चाफा, सोनचाफा, लिली, त्याचबरोबर गुलाबाची आणि विविध प्रकारची झाडं आहेत. बऱ्याचशा झाडांची मला नावं माहिती नाहीत. आणि ह्या निळ्या मॅटच्या आतमधनं पण आहे ना खूप झाडं आहेत, पण ते उन्हामुळं खराब नाही व्हावं म्हणून त्यांना मॅटच्या आतमधनं ठेवलेलं आहे. असं हे मंदिर आहे. इथे आल्यावरती आपल्याला आपल्या जो ताणतणाव आहे हा 100% हलका होणारच झाला. त्यासोबत त्यांची शाळा देखील आहे छोट्या मुलांची. आणि तिथे एक झाड सापडलं मला, त्या झाडामधनं ना हे पांढरं फुलं त्याला, आणि जात्या वेळेस पाहिलं ना त्यामधनं ना चंद्र खूप छान दिसत होता. आणि शिवाय ह्या कमानीवर परत रिटर्न जाताना ना श्रीकृष्णांचं पूर्ण मंत्र खूप छान वाटतं. त्यांनी सांगितलेलं पण आहे, नाम जप करा. खरंच नामाला खूप महत्त्व आहे. असे हे मंदिर आहे. तुम्ही एकदा नक्की भेट द्या. जाता जाता हा चंद्र पाहिला, हा चंद्र पाहिल्यावर असं खूप प्रसन्न वाटलं. कशी ना निसर्गाची लीला, अगदी फुलांच्या मधोमध चंद्र दिसत होता. जाताना पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेतले आणि घराकडे निघालो.